नमस्कार मंडळी. मी तुमची सगळ्यांची लाडकी अँकर हसरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या आजच्या कॉम्पिटिशन मध्ये, ज्याचं नाव आहे उभा विनोद स्टँड अप कॉम्पिटिशन. आणि याचे स्पॉन्सर्स आहेत MSJ पाचक चूर्ण. रात्री घ्या, दिवसभर बिंदास ठसा. तर या कॉम्पिटिशनसाठी 40 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात 3 स्पर्धकांची निवड केली आणि प्राथमिक फेरीसाठी जे परीक्षक होते ते म्हणजे ज्यांना महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनी रडत रडत विनोदाचं सलायन ही पदवी बहाल केली, असे सगळ्यांचे लाडके विराज जगताप. आणि दुसरे परीक्षक म्हणजे स्लॅबचा आवाज स्टिकच्या आधारे काढणारे स्लॅब स्टिकचे श्याम बांगर. तर खरंच या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण यांनी 30 स्पर्धक निवडले आहेत अंतिम फेरीसाठी. पण आता या 30 स्पर्धकांमधनं एक ठरणार आहे महाविजेता, ज्याला मिळणार आहे विनोदाचा उभा मेरू हा पुरस्कार. जोरदार टाळ्या. पण हे ठरवणार कसं आणि ठरवणार कोण? कारण कसं आहे, सामान्यांना आवडतं ते वेगळं असतं आणि क्रिएटिव्ह लोकांना आवडतं ते थोडं वेगळं असतं. त्यामुळे आपण असे 2 वेगळे परीक्षक आज इथे या मंचावर बोलवणार आहोत. तर सगळ्यात आधी मी या मंचावर आमंत्रित करते विनोदाचा महामेरू, पोपट खातात विनोदाचे पेरू, संकटकाळी जे MSJ ला उद्धारू, असे सगळ्यांचे लाडके पृथ्वी प्रताप गारू. नमस्कार. नमस्कार नमस्कार पृथ्वी प्रताप गारू सर. सरांची एक वेगळी ओळख म्हणजे निरागसता आणि विनोद यांच्यातलं मार्मिक विश्लेषण अर्थातच उद्बोधन याच्यावर त्यांनी प्रबंध लिहिला आणि त्याच्यावर त्यांनी PhD सुद्धा केली आहे. हो. आणि मला हे उभा एक मिनिट. काय झालं सर? हे स्पेलिंग चुकलेलं आहे. ते डिरेक्टरला बोलवा. अच्छा, हे डिरेक्टर बोला. रोहित सर प्लीज सर या का सेट. येस हसरी स्टेजवर या सर. अरे सर रोहित, अरे तू डिरेक्टर आहेस ते? अरे वा आनंद वाटला. शिबिरात होता माझ्या. अरे आता लाज वाटेल खरं तर मला. स्पेलिंग चुकलंय. अरे काय सर? अरे कॉन्स्टिपेशन लिहिलंस तू इथे. स्टँडअप कॉमेडी कॉन्स्टिपेशन असं नाही ना ते. स्टँडअप कॉमेडी कॉम्पिटिशन असायला पाहिजे ना. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, कॉन्स्टिपेशन म्हणजे क्लोज. सर जरा परत एकदा. मुवमेंट आहे सर. एक मला हे असलं काहीतरी करायला लावू नको सर. रियालिटी शो वाले आहे ना, मिस करत नाही मुवमेंट आम्ही. हो पण अरे तू स्पेलिंग चुकलंय ते तरी आधी दुरुस्त कर. नाही ती आमची क्रिएटिव्हिटी आहे सर. ही क्रिएटिव्हिटी आहे. हा म्हणजे आमचे जे स्पॉन्सर्स आहेत ना, त्यांचं प्रोडक्ट आहे MSJ पाचक चूर्ण. ते घेतल्यावर कॉम्पिटिशन सुलभ होत नाही, कॉन्स्टिपेशन सुलभ होत. आलं लक्षात सर? म्हणजे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांना कॉम्पिटिशनची काही घेणं देणं नाहीये, कॉन्स्टिपेशन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि सर स्टँडअप कॉमेडी शो आहे ना, त्यामुळे जरा क्रिएटिव्हिटी, जरा दर्जा वाढवलाय आम्ही विनोदाचा. कसं वाटलं सर तुम्हाला? मस्त आहे ना? जा सुरू कर जा. वा ओके करूया सुरू. मस्त ऑल द बेस्ट. कडक करेंगे. चलो. रेडी सर, तुम्ही प्लीज स्थान पण. हो थँक्यू. तर थँक्यू सर. ओके रेडी आहे ना सर? ओके. तर आपले जे पहिले परीक्षक आहेत ते आता इथे स्थानापन्न झालेले आहेत, कॉमेडीचे माहितगार पृथ्वी प्रताप गारू सर. आता सर आपले जे दुसरे परीक्षक असणार आहेत ते तुम्हाला निवडायचे. म्हणजे परीक्षक मी यासाठी म्हटलं की इथे जे काही आपले जमलेले प्रेक्षक आहेत त्यांची नावं त्या बोलमध्ये आहेत आणि त्यातनं तुम्हाला एक चिठ्ठी सर उचलायची आहे. अच्छा, या बोलमधून मला चिठ्ठी उचलायची? येस सर. अरे वा. एक सामान्य प्रेक्षक निवडायचं आपल्याला. नाही सर, मी एक मिनिट. विनोद केला मी आपला एक. मला
खरं तर हरकत नाही. सर मी हा, हा. अनाऊन्स Please, करते please, please. ओके तर आपले जे प्रेक्षक परीक्षक आपल्याला आज इथे लाभणार आहेत त्यांचं नाव आहे संकटा श्रीवास्तवजी. माझं नाव आहे. आलो आलो अरे ओके ओके जय नमस्कार. राम जी की बाबू, जय राम जी की. तर संकटाजी हा. तुम्ही आहात आमचे दुसरे प्रेक्षक परीक्षक हा? तर तुम्ही प्लीज तुमची ओळख आमच्या परीक्षकांना आणि आमच्या प्रेक्षकांना करून द्या प्लीज. माझा जो आहे पाणीपुरीचा ठेला आहे. 15 वर्ष झाला पाणीपुरीचा ठेला आहे. आता मग आम्ही जो आहे शूटिंगला पण चालू केला आहे. आपलं एक थोडं कन्फ्युजन झालंय. हो येस 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 ॲप सर हो तुम्ही बसा सर मी प्लीज आले. रोहित सर येस सर कट करा आणि सर इथे काय काय झालं काय झालं sir? ऍक्च्युली प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काय झालंय की आपण इथे जे प्रेक्षक परीक्षक निवडले तो पाणीपुरीवाला आहे तर आपल्याला दुसरे प्रेक्षक निवडावे लागणार आहेत. मी कशाला चांगलं आहे ना हा? चांगलं आहे नाही ते परीक्षण कसं करणार सर अरे, चांगलं आहे पाणीपुरीवाला याच्यापेक्षा सामान्य माणूस कोण भेटणार आहे आपल्याला मस्त आहे नाही नाही, एक मिनिट मुवमेंट आहे खरं तरी एक कशी रोहित ऐक ना, ही मुवमेंट नाही. बघ तो लक्षात येत आहे का काय होतंय आता इथे विनोदाचं परीक्षण होणार आहे. माझ्यासोबत हा पाणीपुरीवाला स्टेज शेअर करणार ज्याला विनोदाबद्दल काहीच जाण नाहीये. मग कसं नाही सर ठीक आहे ना पण मुवमेंट होते ना म्हणजे एक अमराठी माणूस आपल्या शोचं परीक्षण करतोय म्हणजे अमराठी लोक आपला शो बघतात असा मेसेज जाईल ना. हो सर अरे मुवमेंट आहे यार ये न्यूज आहे न्यूज चला, ऐसा ही करेंगे वा. मस्त डन डन चालेल, डन सर. चालेल, आवडतं. करू, हरकत नाही हरकत Okay. नाही. असंच पण करूया. मग निकाल मी लावी ना म्हणजे हा नाममात्र राहील पण निकाल मी लावीन कारण याला काय कळणार आहे की नाही. आपण करू. असं, म्हणजे तुमच्या शब्दापुढे माझं तोंड तरी आहे का अरे वा, वा, शाबास, शाबास. चला का, हा? संकटाजी संकटाजी तुम्हाला कळलंय ना काय करायचंय काय करायचं आहे? इथे परीक्षक म्हणून बसायचंय तुम्हाला कसला शो आहे या? शो स्टँडअप कॉमेडीचा हा? स्टँडअप कॉमेडीचा हे आहे म्हणजे यांना शो कुठला आहे ते माहित नाहीये आणि आपण त्यांना परीक्षक म्हणून बसवतोय. नाही नाही बघ सर, रोहित विचार कर मी- थोडा. मी आहे ना सर मी घेणार सांभाळून बरं. सगळं कसला show? स्टँडअप कॉमेडीचा शो आहे बोले तो म्हणे काय करायचं असतो त्याच्या? इथे उभा उभा लोक हा. हसवणार तुम्ही हसायचं त्याच्यावर अरे मी दाद द्यायची त्यांना. आम्ही कुठे दाद मी द्यायची. बसायचा? इकडे बसायची अरे इकडे इथे बसू बसायचं. आपल्याला असा खाली बसा ना. पाय खाली का पाय पाय खाली. खाली ऍक्च्युली आपण खालीच बसणार अरे आहे. नाही वर- वर बसा इथे व्यवस्थित बसा तुम्ही अरे बापरे कळलं कसा ना? आहे अप्पू. मस्त. हे solid होणार आहे सर, म्हणजे. समजावून सांगा त्यांना. कळलं ना हा. हसायचं त्यांना दाद द्यायची शवासकी द्यायची ए बाप एक सांगू का बाब म्हणजे मला जर त्याचा आवडला हा. तर मी त्याला पाणीपुरी दिला तर चालेल अरे मस्त आहे है ना? अरे सॉलिड आहे मोमेंट आहे मोमेंट आहे चालेल चालेल मी तर म्हणतो सेटिंग सेटिंग कोण आहे ओमक्या बस, बस. ये लवकर ये इसको हटाओ हा. चेयर को हटाओ ओमक्या ठेला ले क्या ये रे लवकर ये चल काय करत काय अरे हा तर माझा हे ठेला. मस्त होणार आता. Tempting. ये बात. हा, इथे थोडं इकडे घ्या हा. हे मस्त आहे ये बात. हे असणार इथे काय आहे. फ्रेम आहे ना वा 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 सर म्हणजे आपण काय करू यांना पाणीपुरीच्या ठेल्या सकट परीक्षण करायला लावू हे असं हा, मस्त वाटेल डन मी तिकडे चालू करतो सुरू करा तुम्ही हसरी लवकर चालू कर चलो चलो आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चालतो मी इथे उभा राहतो. रोहित सर मला फक्त एक थोडी वेगळी कल्पना सुचली आहे. काय, काय? मी काय म्हणते आपण थोडं लाईव्हली करूयात का शूटिंग म्हणजे मी पाणीपुरी खाता खाता जर इथे अरे अरे बेस्ट आहे हसरी Okay, sir. मोमेंट आहे यार ये कमाल कर Thank you. ब्लॉक तर वेगळा दिसतो. मंडळी आता आपण सुरुवात करूया आपल्या या स्पर्धेत थोडं गोड जास्त टाक थोडं जादा गोड हा, मिठाला, हा. आपल्या या स्पर्धेला तर पहिला स्पर्धक शेवट आलो ना शेवट. आपला जो पहिला स्पर्धक इथे येणार आहे हा. तो म्हणजे भांडूपच्या विनोदाची ढेंडाळी विनोद म्हणजे ज्याचे खाणे पिणे असा सगळ्यांचा लाडका निखिल बने. गाईस मी निखिल बने मी इथे कॉमेडीचा खून करणार आहे कसला कॉमेडी करतो यार हा, भारी करतो. चला चला चालू करा आताशी तो बोललाय तो काय करणार आहे कॉमेडी नाही केली अजून त्याने तो थांब. आणि गाईज नुसता नाही आंगिक अभिनयाने करणार आहे ओ मोरी माई निखिल बांगीत करतो आहे.
अरे काहीच केलं नाहीये त्याने अजून, इंट्रोडक्शनच सुरू आहे. गाईज सुरू करतो. येस येस. तर गाईज, एका जंगलात तू का हसलीस? तुला काय वाटलं जंगलात? हा? नाही. पुढे एका जंगलात एक भुंगा आणि एक बकरी भेटतात. त्यांच्यात कन्व्हर्सेशन कसं होईल ते मी तुम्हाला दाखवतो. भुंगा येतो, मग बकरी येते, मग भुंगा बोलतो, मग बकरी पण त्याला रिप्लाय देता. मग भुंगा त्याला बोलतो बकरीला की बकरी बोलते. भुंगा चिडतो, भुंगा बोलतो बकरी पण चिडते, बकरी बोलते ए तू निखिल बने, बरोबर? तू आता जो परफॉर्मन्स केलास, काय केलंस तू? हे केलंस तू. याच्यात विनोद कुठे होता? तू आल्या म्हणालास तू आंगिक विनोद करणार आहेस. आंगिक म्हणजे काय? स्लॅपस्टिक. डेफिनेशन सांग. स्लॅपस्टिक इज अ स्टाईल ऑफ अ ह्युमर विच इन्व्हॉल्व्स एक्झॅगरेशन ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. माहिती आहे काय? बर, सगळ्यात आधी आंगिक कुणी केलं? मी केलं सर. पहिला परफॉर्मन्स माझा सर, मी केलं ना, अजून कोणी केलं नाही. इथे पहिलं कुणी केलं असं नाही विचारत आहे. पायनियर्स कोण आहेत? कोण आहेत? नसतील माहिती. चार्ली चॅपलिन, बस्टर कीटन, समीर नावं ऐकलेत का कधी? बस्टर कीटन, चार्ली चॅपलिन वगैरे. हा, ते आहेत विनोदवीर. आणि तू काय केलंय सत्ता? हे काय होतं? हे वाईट होता, थुकरट परफॉर्मन्स होता. 1 स्टार सुद्धा देणार नाहीये मी. अरे याचा एक्स्ट्राचा अबू दे माझ्याकडनं, या 4 पुढे आणि हे वरची एक सुखा पुढे एक्स्ट्रा. आणि माझ्या ठेल्यावर तुझा 1 सो फिक्स. 6ला ठेला लागतो, 6:15 यायचा 1 सो करून द्यायचा तुझा आपला ठेला. वा निखिल बने. अरे काय वा, एक मिनिट, एक कट कर. रोहित बाहेर ये रे. रोहित बाहेर ये. सर काय झालंय सर? अरे काय प्रकार चाललाय रोहित? हा काय झालं? हा माणूस हा. प्रत्येक परफॉर्मन्स नंतर हा असा पुऱ्या देणार आहे. काय पुऱ्या दिल्या त्याने, पाणीपुरी दिली. एका थुकरट परफॉर्मन्सला जर हा 4 पुऱ्या देतोय, जर उत्तम कलाकृती असेल तर हा काय ठेला देणार आहे अख्खा? पण सर चांगलं आहे ना. हे काय चांगलं? ही काय पद्धत? आजपर्यंत कुठल्याच शो मध्ये असं झालेलं नाहीये की पाणीपुरीवाला पुऱ्या देऊन अप्रिशिएट करतोय. अरे मुमेंट आहे यार. Moment आहे, खरंच. मस्त आहे. Thank you. आवडलं मला. मी तर म्हणतो आपण ना सॉलिड आयडिया सुचली मला. सेटिंग ओमक्या ये ना लवकर, किती वेळ लावतो? रोहित, मला म्हणायचं की आपण स्टार्स देतो तर स्टार्स देऊया ना. पुऱ्या द्यायची काय गरज आहे? नाही सर, ठीक आहे. आपण एक काम करू. हे काढा जरा काय करू? कॉस्ट्युम. काय? एक मिनिट. चमचा लेके आओ. ये लेके जा. ते कशाला नेतोय? एक काढा, मिनिट. हे जरा काढा. एक मिनिट. ते जर नेलं थोडं काढा. बसायचं कुठे? एक मिनिट. नाही, रोहित, तू सर, काय करतो? ऐका मला, काय करताय, 2 मिनिट, सर? 2 मिनिट. काढा. तर movement रोहित, create करताय? हे मस्त होणार आहे, मी सांगतो. एक मिनिट, रोहित. सर विश्वास ठेवा ना, डिरेक्टर आहे ना मी. अरे हो, पण हे काय? मला जरा- ऐक ना, जरा- मला याच्याबद्दल काहीच ऐका हो, काढा ना सर. ऐकत नाही. रोहित माझे कपडे काढतो. काढा, ठीक आहे. कॅमेरे बंद करा. रोहित, काढा. रोहित, एक मिनिट. अहो, याला सांग, संकटा हा माझे कपडे काढतोय. अहो, सर नाही. हे बघ, मी तू माझा शिष्य आहेस म्हणून मी शांत आहे. तू पण माझ्या मी- शिबिरात आला मी होता. मस्तच करणार काहीतरी. हे बघ, मस्तच करणार काहीतरी. काळजी करू संकटा, नका. संकटा. निघालो. जरा ही पॅन्ट अशी वर करा. माझी पॅन्ट का वरती करतोय? जरा करा ना. माझ्या करा, एक मिनिट, करा जरा, एक करा. मिनिट. हा, मस्त आहे. ए, हे पण जरा वर करा. बाजूला आहे. अहो, थांबा. बाजूला. काय करतोय तू? ये बात. ये बात. सर हे किती creative आहे सर. अरे वा, हा काय प्रकार? मस्तच सॉलिड मला. हे हा आता काय प्रकार आहे? सांगतो सर काय करायचंय. हा जो पाणीपुरीवाला ना, आता तुम्ही त्याचा पोऱ्या आहे. मी या पाणीपुरीवाला याचा पोऱ्या आहे मी. हा पोऱ्या म्हणजे हा कसं पाणीपुरी देतो आवडल्यावर, तुम्ही सुकापुरी द्या. त्याच्या बाजूला बोला सुकापुरी द्यायची. मस्त हे प्रेमिंग कडक आहे यार. मस्त
होणार आहे. आणि मी काय म्हणतो सर, तुम्ही कमेंट पण अशा द्या ना, म्हणजे तुम्हाला जर एखादा परफॉर्मन्स आवडला तर काय बोलाल तुम्ही? क्या तीखा परफॉर्मन्स किया रे. वा, सर. नाहीतर तुम्ही असं म्हणा, भाय क्या परफॉर्मन्स रगडा आहे तूने. हा? मी बोलतो. नाहीतर तुम्ही एखादी मुलगी आली तर काय म्हणाल, मॅडम आपके परफॉर्मन्स को ना मेरा पॅटेस. असं काहीतरी करू सर, क्रिएटिव्हली मस्त फ्रेम पण बनले. नाही नाही, डन डन. शांत राहा. काय डन डन? हे करू मी. तेरा परफॉर्मन्स को मेरा पॅटेस. हे करू मी. सर तुम्ही करा ना यार, करा ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही ओळू नका माझ्यावर. यार सुचतंय काहीतरी, तुम्ही करा ना, सपोर्ट करा ना हे, मला. काय सुचतंय? नाही, नाही, करा, तुम्ही करा. तुला. ऐका, माझा हे चांगला होईल. तुझं नाव गजोधर. मरेन. ए गजोधर, डिस धू चाल. मी हे करणार नाहीये. नाही नाही, बरोबर आहे. नाही, मला हे करायचं नाहीये. गजोदर बिचोदर मी नाहीये. कळला कोण आहे मी? पृथ्वी प्रताप गारू. साधा माणूस आहे का मी? नाही, मला नाही करायचं आहे. मी नाही तर मी जातो घरी. सर. ठीक आहे, मी चॅनल एडशी बोलतो. ठीक आहे. हा जा. मी गजोदर आजपासून जा. करते ते रेडी झाले लगेच. ओके, रेडी आहे ना सर? रेडी रेडी कमाल. मला पटलं नाही पण हे. झालं सर. ओके सर, मी रेडी हे आहे. मी याचं काय करायचं आहे मी? हे दुबायचं आहे इथे मध्ये. मी सुरुवात करते, दुसऱ्या कंटेस्टंटला बोलवते. तर आता इथे येतोय आपला दुसरा स्पर्धक, स्वतःच्याच विनोदावर स्वतःच असणारा विनोदाचा बवंडर, सगळ्यांचा लाडका राजपुतांचा